पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी सचिन चिपटे, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आज या मोरेगाव या ठिकाणी आपण श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ 25वा रौप्य महोत्सव, आपण या कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने पार पडली हे आपले सदस्य विनायक साहेब यांच्याकडून ऐकून घेऊया। नमस्कार, मी विनय महाडिक, आपल्या श्रद्धा सबुरी भजन मंडळाचा सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि हे उपस्थित आहेत ते आमचे सर्व सदस्य मंडळी, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश आगरे साहेब आणि या सगळ्यांच्या समवेत आस्थागयत आम्ही 25वे वर्ष जे साजरे करत आहोत। हे करत असताना 2006 मध्ये या मंगल कार्याला किंवा या कार्याला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना अक्षरशः कुठलंही वाद्य नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारची आमच्याकडे ॲक्सेसरीज त्याला म्हणतो जी भजन साहित्य नव्हतं। असं असताना या अगदी खिडक्यांच्या किंवा त्यावेळेचे जे ट्रेनचे पत्रे असायचे त्या पत्र्यावरून झालेली ही संगीत लहरीची सुरुवात आस्थागयत ह्या 25व्या वर्षापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि या 25व्या वर्षापर्यंत आमच्यामध्ये अनेक प्रकारची मंडळी आली, इथे राहिली। काही लोक आहेत जे आजही आमच्याकडे आठवणींच्या रूपाने इथे दिसत आहेत, तुम्हाला इथे अस्तित्वात आहेत। कारण काय झालं की कोणी ना कोणीतरी आपापल्या उद्योगधंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या भजन मंडळीशी जोडला गेला, परंतु तितक्याच प्रमाणामध्ये त्यांची इकडे तिकडे ज्यावेळेला वास्तव्य वाढत गेलं किंवा इथून ट्रान्सफर होणं किंवा दुसऱ्या जागी वास्तव्यास राहणं, तर या निमित्ताने ही सगळी लोकं इकडे तिकडे गेलेली आहेत। परंतु वर्षाचा जो वर्धापन दिन होत असतो त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी आम्ही सहपरिवार एकत्रित होतो। यामुळे आमचं मंडळ हे फक्त श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ नसून हा एक परिवार झाला आहे आणि या परिवाराच्या रूपाने आम्ही इथे नियमित एकत्रित येत असतो। धन्यवाद सर। नमस्कार, रामकृष्ण हरी माऊलीनो। आज या श्रद्धा सबुरी भजन मंडळाचा 25वा वर्धापन दिन, स्थापना आहे 2000 वर्ष आणि आज 2000 पासून त्यात 2025 वर्ष पूर्ण होत असताना हा महोत्सव साजरा होत असताना आमचे सर्व मंडळाचे सर्व सभासद, महिला वर्ग, बाळगोपाळ खूप उत्सुक आहेत, आनंदात आहेत। कारण गेली अनेक वर्ष आम्ही या वर्ष कार्यक्रम राबवत असताना वर्धापन दिन कार्यक्रम पार पाडत असताना आज खरोखर 25 वर्ष मंडळाला पूर्ण होत असताना या ठिकाणी रेल्वेमधली 20 भजनं या स्पर्धे ठिकाणी आहेत। हा दिवसभर स्पर्धा होऊन संध्याकाळी हरिकीर्तन होणार आहे। फार महाराष्ट्रातील महान कीर्तनकार माऊली त्यांचं संध्याकाळी 7 वाजता कीर्तन आहे। त्याशिवाय भोजनाचं सुद्धा दुपारी आणि रात्री भोजनसुद्धा मंडळाच्या वतीनं असतं सगळ्यांनी येणाऱ्या भाविकांसाठी। असा आमचा हा वर्धापन दिन असतो आणि या 25व्या वर्षामध्ये त्याचं एवढंच सांगेन की आम्हाला खरोखर भगवंताने जसं आम्हाला 25 वर्ष ठेवलं आहे तसंच यापुढेही 25 आमचे 50 कसे होतील हे मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो, माझ्या साईबाबाच्या प्रार्थना करतो। असंच आम्हाला या मंडळाला सगळ्यांना सुख शांती समाधान लाभू दे आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्धी देऊन आम्हाला सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव आणि ऐश्वर्यात ठेव असं मी भगवंताची प्रार्थना करेन। धन्यवाद। रामकृष्ण हरी। इथे श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ वृक्षाचं वटवृक्ष करून दाखवल्यानंतर इथले जे वातावरण, मोरेगाव मधील जो वातावरण जो कीर्तनाचं हे केलेलं आहे तो एकदम अमूल्य असं तुमचं योगदान दिलात आहे। सुपरफास्ट न्यूज।
देवेचा लावला